पुन्हा एकदा दैनिक जनमततर्फे आनंद नाडकर्णी सरांना आदरांजली, श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सामील आहोत. देवेंद्र तामाणे सर त्यांच्या पुस्तकाबद्दल बोलतील. बोला सर. अम, डॉक्टरांचं एक पुस्तक शहाण्यांचं सायकियाट्रिस्ट. ते पुस्तक जेव्हा प्रसिद्ध झालं त्याच्यानंतर काही दिवसांनी एक दिवस मी IPH मध्ये त्यांच्याबरोबर बसलो होतो आणि IPH मध्ये बसलेलो असतानाच डॉक्टरांना एक फोन आला आणि तो माणूस त्यांना सांगत होता की डॉक्टर, मला तुम्हाला देणगी द्यायची आणि ती रक्कम द्यायची मला 12,345 रुपये. तर डॉक्टरनी पटकन त्यांना विचारलं की अशी रक्कम का तुम्ही देताय? आणि त्यावेळेस ते म्हणाले किंवा ते कल्याणचे देवेंद्र तांबणे म्हणून आहेत, त्यांनी तुम्हाला जी रक्कम दिलेली आहे ती 12,345 आहे आणि त्याचा उल्लेख तुम्ही शहाण्यांच्या सायकियाट्रिस्ट मध्ये केलेला आहे. मग डॉक्टरांना आठवलं की अरे हो, कल्याणच्या एका कार्यक्रमानंतर मी त्यांना ही देणगी दिली होती. तेव्हा डॉक्टरांनी मला हा प्रश्न विचारला होता की देवेंद्र, ही अशी रक्कम मधलीच का? मी त्यांना म्हटलं की डॉक्टर, ही मधली रक्कम नाहीये, ती 1, 2, 3, 4, 5 म्हणजे अशी वाढती रक्कम आहे आणि या रकमेप्रमाणे तुमचं कार्य पण वाढत राहू. आणि खरंच जवळजवळ 28 पुस्तकं आज डॉक्टरांची प्रसिद्ध झाली आहेत. पुढच्याच काही दिवसात त्यांची 2 पुस्तकं, ऊब आणि उमेद याच्यावरती एक पुस्तक येत आहे, त्याची पोस्ट आज फेसबुकला कोणीतरी टाकली आहे. पण डॉक्टरांची सगळी पुस्तकं वाचणं आणि त्यातून समृद्ध होणं काय असतं याचा मी खूप चांगला अनुभव घेतलाय. अनेक विद्यार्थ्यांना पुस्तकं त्यांची प्रेझेंट दिलेली आहेत. तर मी नक्की सांगेन की जरी आज डॉक्टर आपल्यात देहरूपानी नसले तरीही त्यांच्या कामांनी आणि त्यांच्या या विविध विचारांनी आपल्यामध्ये ते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा कायमस्वरूपी उपयोग आपण सगळ्यांनी करून घेतला पाहिजे याची मला नक्की खात्री आहे. तर आपण या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करू. मी एकच वाक्य अजून बोलतो, कर्म धर्म संयोग हे मला आवडलेलं त्यांचं पुस्तक. म्हणजे त्यांचं अध्यात्माचं ज्ञान किती होतं हे त्याच्यात दिसतं. धन्यवाद.